थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, किरण मस्कर सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलात. मराठीतला एक चांगला आवाज आहे आणि या चांगल्या आवाजाचा आपण आस्वाद घेतला. पुढील मॅचकडे वळूया. मॅच आहे इथून पुढे मॅच क्रमांक 6. एका बाजूला पंचायत समिती गट पेठ तर एका बाजूला पंचायत समिती गट एल्लूर असा हा सामना आहे. एका बाजूला पंचायत समिती गट टीम एल्लूर या टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करतो आणि पंचायत समिती गट पेठ या टीमला आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी. मॅच क्रमांक 6ला सुरुवात होते. चला दोन्ही संघांना विनंती आहे की अधिकचा वेळ घेऊ नका, आपण सामना सुरू करा. दुपारचे 1:25 झालेली आहेत. तुम्ही पाहताय आमदार चषक 2024. कार्यसम्राट आमदार, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, असे सर्वांचे लोकप्रिय आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2024चा आपण आस्वाद घेतोय. ज्यांनी माणसातला माणूस जपला असं व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमदार ज्यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा आहे आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2024. आजचा दुसरा दिवस सामना क्रमांक 6 सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. सईद आणि मनोज ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचायत समिती गट पेठ या टीम कडून आलेली आहे. तर एका बाजूला पंचायत समिती गट एल्लूर या टीम कडून प्रदीप पाटील ज्यांचा खेळ पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये बहरलेला आहे, परंतु एका बाजूला टीम पेठनेही चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये केलेला आहे. दोन्ही संघ आणखीन एका विजयाच्या शोधामध्ये असतील, परंतु प्रत्यक्षात सामना क्रमांक 6 कोण करेल शिक्का मुहूर्तब. यानंतरचा सामना असेल पंचायत समिती गट कुरळप विपक्ष पंचायत समिती गट एतवडे, त्यानंतर वाठेगाव पेठ एल्लूर ऐतवडे बुद्रुक, त्यानंतर कुरळप आणि वाठेगाव. हे काय मॅचेस आहेत संपूर्ण आज तुम्हाला अनुभवायला मिळतील. मॅच सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने टोलवलाय. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बॉल अडवलाय. फक्त एकच जाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. प्रदीप पाटील यांचा पहिला बॉल. चला आता कोणत्याही संघाला अधिकची वेळेची मुभा दिली जाणार नाही. एका षटकासाठी 5 मिनिटं. 1 वाजून 28 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय, याची नोंद आपण सर्व खेळाडूंनी घ्यावी. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे तुम्हाला टीम मीटिंग घेता येणार नाही. यावेळेला हा फटका, क्षेत्ररक्षक आहेत, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय. जाळं विणलं होतं. गॉपचा खेळाडू अगदी 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर उभा होता जवळच आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला.
फलंदाजाकडे हताश होण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रदीप पाटील यांचा एक चांगला बॉल, पायांची हालचाल, फुटवर्क आणि त्यानंतर हा फटका हवेत खेळला आणि मनोज सारख्या आक्रमक फलंदाजाला प्रदीप पाटील यांनी दिला परतीचा इशारा. धक्का क्रमांक पहिला. 1 वरती 1 अशी स्थिती आहे. आयोजन समितीने जी मेहनत घेतली, त्याचबरोबर दिनकर दादा दिंडे येळापूर गावचे सरपंच, त्यांचे स्वागत आहे आमदार चषक 2024च्या या स्पर्धेमध्ये. दादांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा विविध ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, बरीचशी मंडळी, उद्योजक असतील, दिग्गज खेळाडू असतील, आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. चला घाई करा. येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ असे 2 खेळाडू तैनात आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बंटी मधने, जे पेट गावचे आहेत. लोअर फुल टॉस, मिड ऑफला खेळाडू होते परंतु पाठीमागे संरक्षण आहे. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका बाजूला प्रदीप पाटील यांनी जी गोलंदाजी केली आहे ना, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय अगदी त्याचप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. 3 बॉल टाकलेत, 1 गडी बाद केलाय. सईद आणि बंटी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. स्ट्रायकर एंडला आता सईद तयार. हा बॉल हवेत आहे, मिड ऑफला क्लिअर केलाय परंतु पाठीमागे संरक्षण आहे. ज्या प्रकारची रणनीती आखली आहे ना प्रदीप पाटील आणि त्यांच्या टीमने, की बहुतांशी फटके जर तुम्ही पाहिले ना तर मिड ऑफ आणि लॉंग ऑफला गेलेले आहेत आणि किंबहुना याच रणनीतीने ही गोलंदाजी केली आहे. म्हणजे विचारधारा हीच होती की फलंदाजाला इकडेच कुठेतरी अडकवायचं आहे, परंतु याचा विचार देखील फलंदाजांना करावा लागेल. एका बाजूला आता बंटी मधने बॅटिंगसाठी तयार. पुन्हा एकदा फटका, बॅक टू द बॉलर. खेळाडू आहेत पहा, एकाच्या हाताला स्पर्श करून बॉल पाठीमागे आला आणि मिडॉनने ती कॅच पकडली. सुदैव गोलंदाजाचं, दुर्दैव फलंदाजाचं. नशिबाची साथ ही टीम पंचायत समिती गट एल्लूरच्या बाजूने. यांच्या हाताला स्पर्श केला बॉल प्रदीप पाटील आणि त्यानंतर पाठीमागून आले दीपक पाटील. त्यांनी या बॉलला संरक्षण दिलं आणि त्यांनी हा कॅच पकडला. ज्या प्रकारे जोरकस प्रहार, प्रदीप पाटील यांच्या हाताला बॉलने जोरात स्पर्श केलं आणि त्यानंतर पाठीमागच्या बाजूने दीपक पाटील आले आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला. परंतु एका बाजूला त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झाली, कारण ज्या वेगाने बॉल त्यांच्या दिशेने आला ना, त्यांनी झेल पकडण्याचा प्रयत्न केला. ही प्रयत्नांची पराकाष्ठा असते. ही संघाला विजयी करण्यासाठी किंबहुना संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी तळमळ असते. याला म्हणतात ना 100% प्रयत्न. खेळ थांबलाय परंतु या पहिल्या ओव्हरमध्ये काय झालं, बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिली, मनोज आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. झटपट माघारी गेले, खास काही या सामन्यामध्ये करू शकले नाही. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये सईद आहेत परंतु नुकतेच बंटी मधने आउट होऊन माघारी गेलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पाच बॉलच्या पाठीमागे 3 धावा, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना पंचायत समिती गट टीम पेट. बॅटिंगसाठी फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. प्रथम उपचार पेटी लगेच आमच्या आयोजन समितीने मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केली. म्हणजे आयोजन समितीने घेतलेली मेहनत ही उल्लेखनीय आहे, त्यांचंही कौतुक. आवर्जून या स्पर्धेच्या आयोजनामध्ये कित्येक दिवस ही संपूर्ण मंडळी झटत आहेत, परंतु षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत. एका षटकाच्या अखेरीस 3 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आहे या पहिल्या डावातली पहिल्या ओव्हरची. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. ओव्हर नंबर 2 कडे वळूया आपण.
अमोल गुरव कोल्हापूर पोलीस दलामध्ये कार्यरत असणार व्यक्तिमत्व ओव्हर नंबर 2 साठी. तर एका बाजूला बॅटिंग मध्ये आता हवी आहे एक चांगली पार्टनरशिप, एखादी पार्टनरशिप उभी करावी लागेल, एखादी साझेदारी, एखादी भागीदारी धावसंख्येला आकार देऊ शकते. परंतु ती भागीदारी, ती साझेदारी आज मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण एका बाजूला पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खालावलेली आहे. आयोजन समितीने एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. यावेळेला हा बॉल डीपी स्क्वेअर लेगला वळवलाय, बॉल सीमारेषेच्या पार, सीमारेषा तोडतोय, 4 धावेंसाठी आलाय संघर्षाचा चौकार. आणि हा फटका पहा, छोट्या उसळीचा अंगावरती येणारा बॉल फलंदाज सहीद यांनी पाठवलाय सरळ डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार. आयोजन समितीने एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे की जो संघ नियमाचं उल्लंघन करेल त्याला पॅनलाइज केलं जाईल. हवामान खात्याने वर्तवलेलं आहे पाऊस पडणे शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला वेळेमध्ये खेळायचं आहे. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, त्यामुळे कोणत्याही संघाला अधिकची वेळ आम्हाला देता येणार नाही आणि जो संघ उल्लंघन करेल त्याला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद आपण सर्वांनी घ्या. अमोल गुरव यांनी आता कमबॅक केलाय. एका बाजूला मोठी उमेद आहे पंचायत समिती गट पेठ या टीमची, आणि ती उमेद म्हणजे सईद यांची आज बॅट चालणं महत्वाचं. त्यांच्या जोडीला सनी आहेत. यावेळेला बॉल उचललाय, आकाशाला गवसणी घालत मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा मोठा फटका सरळ 6 धावेंसाठी मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केलाय फलंदाज सईद. माझा फटका म्हणजे 440 चा झटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी फलंदाज सईद. एका बाजूला पहा आमदार चषकाच्या या यष्ट्या स्टंप आपण बघतोय. बॉलर तयार. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बॅटच्या खाली लागला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाहीये. एका बाजूला आक्रमण आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक अमोल गुरव यांनी केलंय, परंतु 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 13 धावा, 2 गडी बाद. स्कोरिंगचं काम सध्याच्या घडीला सुहास दादा खोत जोडलेले आहेत, तेही लेजंड खेळाडू आहेत. बॉलर तयार. यावेळेला वेळेच्या चुकता नाहीये, बॅटच्या वरचा किनारा आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झुंबड उडाली, नजर हटी तो दुर्घटना घटी. पा कॉलिंग किती महत्वाचं होतं की हा माझा झेल आहे, मी घेतोय, आणि याच्यामध्ये स्पष्ट अभाव जाणवला आणि दोन्ही फलंदाज एकामेका समोर आले आणि दोघांच्याही हातामधून झेल निसटला. फलंदाजाला मिळतंय जीवनदान. धावसंख्या पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचली आहे 14 धावा. अंतिम बॉल या षटकातला शेष आहे. एका बाजूला अमोल गुरव, एका बाजूला सनी, तर एका बाजूला सईद, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. तुम्ही पाहता अनुभवताय आमदार चषक 2024. ओहो, भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत यष्ट्या उद्ध्वस्त. आणखीन एक धक्का दिलाय पंचायत समिती गट पेठ या टीमला आणि फलंदाज जातील सनी माघारी. पुन्हा एकदा पहा या बॉलची क्रिया, भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, डावी यष्टी अमोल गुरव यांनी वाकवली आहे आणि फलंदाजाला क्लीन बोल्ड केलाय. कमालीचा बॉल. आणि पहा खऱ्या अर्थानं आमदार चषकाचे जे स्टिकर आहेत स्टंपवरचे ते सुहास दादा खोत SK ग्राफिक्स यांनी बनवलेत. क्या बात आहे. म्हणजे जीवनात त्यांनी क्रिकेटही खेळलं आणि आपला एक चांगला व्यवसाय देखील त्यांनी उभा केलेला आहे. म्हणजे अशा मंडळींकडून काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. म्हणजे आपण क्रिकेटही खेळावं आणि त्याबरोबर आपलं करिअरही घडवावं. म्हणजे या सर्व गोष्टींची सांगड तुम्हाला घालावी लागते. परंतु सुहास दादा असेही काही खेळाडू आहेत जे तुम्ही बघितले असतील, जे आपल्या घरच्या
ओझ्याखाली आहेत, किंबहुना आपण म्हणतो ना की प्रपंचाखाली अडकलेले आहेत, खेळापासून लांब आहेत. काही तुम्ही म्हणलात की 7 वर्ष 8 वर्षानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि ते आमदार चषक खेळत आहेत. म्हणजे जबाबदारीचं ओझं काय असं असतं ना की त्याच्या खाली आपण अडकून जातो. म्हणजे याही गोष्टी जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. काही खेळाडू जबाबदारीच्या ओझ्याखाली अडकलेले आहेत, काही खेळाडू खेळण्यासाठी आले, त्यांचंही कौतुक. बॉलर तयार, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज माघारी. विकेटची पतझड सुरू झालेली आहे. एका बाजूला धावा येत होत्या, आता धावा येत नाहीयेत, तर विकेटची पतझड आता सुरू झाली आहे. एका बाजूला 4था गडी कोसळलाय 14 या धावसंख्येवरती आणि दिग्विजय पाटील जे पेशाने वकील आहेत आणि त्यांच्या पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट त्यांना मिळते. भागातील नामांकित वकील आहेत आणि किंबहुना आपण त्यांच्याबद्दल चर्चा केली. पेशाने वकील आहेत, एक चांगलं क्रिकेट खेळत आहेत. म्हणजे या सर्व काही गोष्टी आहेत ना, आपण कालपासून बघितलं. काही खेळाडू असे होते, पोलीस दलातील होते, आजही आहेत, त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय, आपलं करिअर घडवलंय. म्हणजे या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. क्रिकेट खेळताना आपली नोकरी, आपला व्यवसाय, आपलं शिक्षण, आपला प्रपंच या गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात आणि त्यानंतर तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. एका बाजूला आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये राजू आलेले आहेत. यावेळेला फ्लिकचा फटका, मनगटी फटका, 6 धावांचा झटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आल्या पावले एक फ्लॅट षटकार ठोकलाय. धावसंख्या वाढवणारा षटकार, बॉलने घेतले भरारी, फटका आहे भारी. आणि एका बाजूला फलंदाज राजू, सबसे हटके 100% फलंदाज आहेत राजू, यांनी हा फटका खेळलाय. क्लासिकल स्ट्रोक, मनगटाचा झटका आणि 6 धावांचा फटका षटकार. यावेळेला समोर क्षेत्ररक्षक झडप घालतायत, परंतु अखेरच्या क्षणी हा बॉल हातामधून निसटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 वरती. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला राजू यांनी, परंतु एका बाजूला आता फलंदाजीमध्ये रोहित आहेत, क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. एका बाजूला दिग्विजय पाटील आहेत, ज्यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकले, काही बॉल महागडे, असं विश्लेषण आपण करूया. शेवटचे 3 बॉल, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप कव्हर, ही 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरची व्यूहरचना. यावेळेला पायांवरती येणारा बॉल, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतेय आणि किंबहुना एका धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. यावेळेला क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील, परंतु क्षेत्ररक्षकांनी बॉलमध्ये शर्यत, अखेर सीमारेषेलगत हा बॉल अडवण्याचा प्रयत्न कशा प्रकारे झालाय. पंच आपला निर्णय काय आहे या बॉलच्या पाठीमागे? 2 धावा आहेत. ओके, पंचांनी कळवलेला आहे 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण सोडूया. 24 धावा आणि या षटकातला आता शेवटचा बॉल शेष आहे. एका बाजूला राजू, ज्यांनी 3 बॉलच्या पाठीमागे तब्बल 9 धावा कुटलेल्या आहेत. येताच आक्रमण केलंय. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे आणि तोच अवलंबलेला आहे राजू यांनी. यावेळेला आणखीन एक बॉल, आकाशाला गवसणी घालतोय क्षेत्ररक्षक वेगाने, परंतु काही नैसर्गिक अडथळे आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे 2 मिळतील. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत. 26 धावा. आता इथून पुढे एका षटकाचा खेळ शिल्लक राहिलाय. आपण पुढील टॉस अलाउन्स करूया. सामना क्रमांक 7. एका बाजूला पंचायत समिती गट कुरळप आहे, तर एका बाजूला पंचायत समिती गट ऐतवडे आहे. आपण टॉस साठी यानंतर आपण टॉस केला जाईल. चला, टीम कुरळप आपला कॅप्टन पाठवा. आपण चर्चा केली की बरेचसे दिग्गज खेळाडू आहेत, किंबहुना या संपूर्ण परिसराचा जर आपण विचार केला, आपण कित्येक वेळा चर्चा केली की या खेळाडूंबद्दल. काही खेळाडू आज या स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत, काही खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे.
आज आयोजनामध्ये आहेत किंबहुना काही पदाधिकारी आहेत, असं विश्लेषण आपण करतोय ज्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे. घरची जबाबदारी, या सर्व गोष्टी किती महत्वाच्या असतात ना क्रिकेटमध्ये. चला, टीम कुरळप आपला कॅप्टन पाठवा. सामना क्रमांक 7 आपल्या समोर येईल आणि अंतिम षटकाकडे आपण वळूया ना. अंतिम षटकासाठी गोलंदाज आलेले आहेत. निलेश अंतिम षटक हाताळतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये फलंदाज सय्यार रोहित, एक बॉलच्या पाठीमागे एक त्यांनी बनवली आहे. यावेळेला हा बॉल पंचांकडे दाद मागितली आहे आणि पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. क्वालिफाईड पंच या स्पर्धेला आहेत आणि तुम्हाला त्यांच्या निर्णयाचा सन्मान करावाच लागेल. पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे या बॉलची. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया सफल झाले होते बॅटिंग करत असताना आणि हा बॉल ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे. ओव्हर द बॉलर हेड आणि इकडे पहा मिड ऑफला देऊन बसलेले आहे झेल. प्रयत्न हाच होता की लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये फटका खेळायचा, परंतु फटका फसला. ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मिड ऑफला झेल देऊन बसलेले आहेत. धक्का क्रमांक आणखी एक लागलाय आणि फलंदाज कोसळलेला आहे 5वा. 27 या आकड्यावरती पहा ज्या प्रकारे खोलवर टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न केला, वेळेच्या चुकता नाहीये. फटका समोर खेळायचा होता, फटका गेला मिड ऑफला आणि त्यानंतर विकेटचं पतन झालंय. आता शेवटचे फक्त 5च बॉल शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही पाहताय, अनुभवताय आमदार चषक 2024. रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेले आहेत. यावेळेला पायांवरती जाणारा बॉल आहे आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एका बाजूला पहा धावसंख्येचा वेग जो वाढला होता तो धावसंख्येचा वेग कमी केलाय. आलेख ग्राफ असं वाटलं होतं की बॅटिंग करताना पंचायत समिती गट टीम पेटचा उंचावेल, परंतु आता तोच आलेख ग्राफ थोडासा खाली खाली येऊ लागलाय. याचा विचार करावा लागेल आणि पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सहजरित्या पोहोचलेले आहेत राजू. ही फार महत्वाची विकेट आहे कारण राजू यांनी ज्या प्रकारे एक फटका खेळला होता, मनगटाचा झटका त्यांनी ज्या प्रकारे दाखवला होता ना आणि तो क्लास फटका आपण पाहिला, परंतु आता उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला निलेश यांनी दमदार मारा केलाय. आतापर्यंत टाकलेले 2 बॉल 1 गडी बाद केलाय. 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. शेवटचे 4 बॉल आणि समोर फलंदाज राजू तयार. फुलटॉस बॉल आता समोरच्या बाजूला आक्रमण. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मोठी पोकळी होती आणि याच पोकळीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी चाललाय आणि हाच तो फटका होता जो धावसंख्येला पुढे घेऊन जाईल. पुन्हा एकदा हा फटका राजू यांच्या बॅट मधून एक अप्रतिम टोला आलाय. पायांची हालचाल, फुटवर्क, त्यानंतर एक पाय पुढे काढला, एक पाय जागेवरती रोज समोरच्या बाजूला एक टोला सीमा पार. यावेळेला बॅडमिंटन स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेर राजू यांच्या विकेटचंही पतन. धक्का क्रमांक 6. एका वेगळ्या धाडणीचा स्ट्रोक म्हणजे बॅडमिंटन स्टाईल खेळायला गेले आणि लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला तो आपल्या विकेटने. राजू ज्यांनी आक्रमण केलं होतं असं वाटलं होतं की या अंतिम क्षणी आणखीन 2-3 फटके त्यांच्या बॅटमधून येतील की काय, परंतु लांबी कमी पडली. अनिश्चित ओमचा एमटीसी या वाहिनीची मदत घेतली जाईल की बॉल झाडाला स्पर्श झालाय का, या गोष्टींचा आपण आढावा घेऊया. अक्षय शेठ मात्र टेक्निकल ऑपरेटर आहेत.
चला फलंदाज आउट आहे, त्यामुळे आणखीन एक धक्का लागलेला आहे. शेवटचे फक्त काहीच बॉल शिल्लक आणि आपण टॉस करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंद्रजित आलेले आहेत. शेवटचे दोनच बॉल शिल्लक. निलेश पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहा, कोणत्याही संघाला विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका, कारण तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये सामने खेळायचे आहेत. त्यासाठी कोणताही संघ कुठेही जाणार नाही याची नोंद आपण सर्वांनी घ्या. आपण पुढील टॉस करूया. चला घाई करा मैदानाच्या आतमध्ये. संघांना विनंती आहे की आपण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण लगोलग बदलू नका. यावेळेला हा फटका, क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न आणि मिळेल का यश? तर नाही. इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि एका बाजूला प्रथम बॅटिंग करताना टीम पंचायत समिती गट टीम पेटने बनवलेले आहेत धावा आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. डावकुरे आताचे फलंदाज रोहित, त्यांनी हा फटका चांगल्या प्रकारे खेळला, परंतु दुसरी धाव घेण्याचा जोखीम घेतला आणि हे जोखीम महागडं ठरलं. एकाला माघारी यावं लागलं. अंतिम बॉल शेष आहे आणि या अंतिम बॉल नंतर आपण करणार आहोत टॉस. तुम्ही पाहताय, अनुभवताय आमदार चषक 2024. या स्पर्धेचं आयोजन शिराळा वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आणि किंबहुना या अंतिम बॉलवरती एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळेल म्हणजे प्रथम बॅटिंग करताना टीम पंचायत समिती गट पेटने बनवलेले आहेत 34 धावा. 35 धावांचं लक्ष आहे पंचायत समिती गट टीम एल्लूर या टीम समोर. आपण करूया टॉस. मी विनंती करेल यापूर्वी आमच्या माजी सरपंच सन्माननीय दिनकरजी दिंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. एका साईडला पंचायत समिती गट कुरळप संघ आहे, दुसऱ्या साईडला पंचायत समिती गट आपण पाहिलं तर अर्थातच ऐतवडे बुद्रुक संघ आहे. टॉस कॉल कोणाचा आहे? येस, कुरळप संघाचा कॉल आहे आणि स्पिन दी कॉइन छापा काटा कॉल. येस, छापा कॉल आहे आणि हा छापाच आहे. 2 मॅचेस तुम्ही खेळलात. आय नो कदाचित तू बॅटिंगच घेणार असशील. 2 मॅचेस तुम्ही खेळलात, दोन्ही मॅचेसमध्ये पराभव भेटलाय. बसून जेव्हा तुम्ही तुमच्या टीम सोबत बसला होता तेव्हा का पराभूत झालात? काही उत्तर भेटलं का? आम्ही त्या खेळाचे विश्लेषण केले आहे आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे की आम्ही पुढचा गेम चांगला करेल. वाव, असा कॉन्फिडन्स हवा आहे. टॉस जिंकला, महत्त्वाचा निर्णय. आम्ही बॅटिंग पहिल्यांदा करेल. काही चेंजेस करणार आहात का? कोणाला बसवणार, कोणता नवीन खेळ का, किंवा काही क्रमवार चेंजेस होणार आहेत का टीममध्ये? नाही, चेंजेस काय नाहीत, आहे तेच प्लेयर आहेत. तू देखील दोन्ही मॅच खेळला, दोन्ही मॅच पराभूत झाला. आता तुझ्याकडे उत्तर काय? टीमनं काय विचार केला? काही नाही, यावेळी जिंकायचं म्हणून खेळणार आहे आम्ही. यावेळी जिंकण्यासाठीच खेळणार आणि पूर्ण टीम रेडी आहे, काही चेंजेस नाही. नाही, एन्जॉय करतोय स्पर्धा आमदार चषक. खूप खूप थँक्यू सो मच, मनापासून आभार. टॉस जिंकलाय कुरळप संघ. दे वॉन्ट टू टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. सेकंड इनिंगला लगेच सुरुवात होईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वातावरणाचा अंदाज लावला तर थोडासा स्पीडअप तुम्हाला घ्यावा लागेल, कारण की पहिला दिवस आपला यशस्वीरित्या पार पडला. आता दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये थोडंसं आजच्या दिवसामध्ये गरम जास्त होत आहे आणि असं म्हटलं जातं गावच्या विभागामध्ये जास्त गरम होत आहे तर पाऊस कदाचित येईल, ही प्रथा अजूनही आहे. तर लेट सी, पण तुम्ही जास्त घाई करा, कारण की तुमचा खेळ हा पूर्ण होणं ही तुमची काळजी आहे. आमदार चषक 2024, कुठेही जाऊ नका, जोडून राहा. कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला टार्गेट आणि पुढची मॅच वाणीमधून निलेश सरांच्या कहाणीमध्ये.
थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समधून ऐकला. टॉसच्या दरम्यान आपण सत्र क्रमांक 2 कडे वळूया. लक्ष आहे विजयासाठी या सत्र क्रमांक 2 मध्ये 35 धावांचं. एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव. मॅचला होते सुरुवात. आगाज आपने देखा अंजम अभी भी बाकी आहे. एका बाजूला आता आपण पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम पेटला पाहिला. आता टीम एल्लूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येणार आहे. ज्या संघाला 35 धावांचा पाठलाग, तर एका बाजूला पेट संघाला याच 35 धावांचा 24 बॉलमध्ये करायचा आहे बचाव. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की पुन्हा एकदा वेळेची बंधन आहेत. 1:55 झालेली आहेत. आपण मॅच सुरू करा. 1:55 मिनिटं झालेली आहेत. मॅच होते सुरुवात. 24 बॉल 35चा थरार. मनोज ठाकूर पहिले षटक हाताळण्यासाठी टीम पंचायत समिती गट पेट या टीम कडून आलेले आहेत. यानंतर मॅच क्रमांक 7 आपल्या समोर येईल. आणि बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिली ना, स्ट्रायकर जोडी एका बाजूला बॅटिंग मध्ये प्रदीप पाटील, अमोल गुरव ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये. तितक्याच मोलाचे ऑलराऊंडर खेळाडू मनोज ठाकूर समोर आहेत. त्यामुळे ही जी झुंज आहे ना, ती बघण्यासारखी होणार आहे. तिन्ही खेळाडू कसलेले आहेत, रुजलेले आहेत. आज एकामेका समोर आहे. गाठ पडली, निमित्त आहे आमदार चषक 2024. पहिलाच बॉल आणि इथे पहा संधी होती का? बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल निसटलाय. अगदी यष्टीरक्षकाच्या बाजूला जो खेळाडू होता ना, त्या खेळाडूच्या हातामधून हा बॉल निसटलाय. म्हणजे अगदी फ्लाय स्लिपला तुम्ही म्हणू शकता खेळाडू. मनोज ठाकूर यांचा अप्रतिम टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल बॅकफूट वरती गेले आणि फ्लाय स्लिपला हा झेल सुटला. म्हणजे आपल्या डाव्या बाजूला हा झेल घ्यायचा होता आणि अखेर हाताच्या उंजळीमधून बॉल निसटला. जीवनदान मिळालं अमोल गुरव यांना. एका बाजूला मनोज ठाकूर तयार, मनोबल वाढलंय. पुन्हा बॅकफूट. आता पॉइंटचे खेळाडू कोणती करणार नाही चुकी. आता जाळं आणखीन चांगलं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलंय अमोल गुरव यांना. आणि दिला धक्का क्रमांक पहिला. टीम पंचायत समिती गट एल्लूर या टीमला हा मोठा धक्का लागलाय. मनोज ठाकूर यांचा बोलबाला सुरू झालाय. एका बाजूने आगीचे गोळे टाकताना ही विकेट टिपली आहे. बॅकफूटचा पण जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल गॅप शोधू शकला नाही आणि पॉइंटला एक चांगला झेल पकडला. रोहित यांनी एक चांगला झेल पकडला. हे विहंगम दृश्य या संपूर्ण ग्राउंडचं आहे. पोलीस लाईनचं हे ग्राउंड आहे शिराळ्याचं आणि याचं हे विहंगम दृश्य आहे. चौबाजूने जर तुम्ही पाहिले तर ग्रीनरी आहे, झाडं आहेत. 30 यार्ड सर्कल ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असतो त्या प्रकारचा 30 यार्ड सर्कल आहे. म्हणजे गवताची जी कापणी आहे ना, ही 2 टप्प्यामध्ये आहे. आणि संदीप दादा उबाळे आणि पिनू दादा यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण तुम्ही शिराळ्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं ग्राउंड कशा प्रकारे असतं ना, त्याची एक तुम्ही अनुभूती दिलेली आहे. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील का? धावतायत. हो, कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु अखेर प्रयत्नांना यश नाहीये. परंतु ज्या प्रकारे खेळाडू गेले, धावत गेले, प्रयत्नांसाठी सलाम आहे. कठीण असं अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं, परंतु ज्या प्रकारे ट्राय केलंय गोविंद, क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण प्रयत्नच असतो आणि तोच प्रयत्न अखेर गोविंद यांनी केला. परंतु अखेरच्या क्षणी बॉलला थांबवू शकले नाही आणि बॉलने सीमारेषा चिरली 4 धावेंसाठी. ओम साई MTCचं प्रसारण. आता यावेळेला डाव्या बाजूला बॉल हुक केलाय. हा जो फटका खेळणं आहे ना क्रिकेटमध्ये थोडंसं कठीण आहे, कारण टप्पा पडल्यानंतर उसळणारे बॉल तुम्हाला हुक करावे लागतात आणि तोच हुकचा फटका खेळ आहे. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचलेली आहे 6-1 गडी बाद. एका बाजूला
चेतन जाधव आहेत तर एका बाजूला प्रदीप पाटील यांच्यामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहिली आहे. तब्बल या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ झाला आहे, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला आमदार साहेबांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा, आमचं लक्ष, विजय आणि विकास, कार्यसम्राट आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांचा फ्लेक्स पाठीमागच्या बाजूला तुम्हाला बघायला मिळतोय, ज्यांनी माणसातला माणूस जपला. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. हुकचा फटका आपल्याला बघायला मिळाला, तो हुकचा फटका फलंदाज चेतन यांनी खेळला. ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल अंगावरती येत होता आणि त्या बॉलला पाठवलं 2 धाब्यांसाठी. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल तर खेळणं मूर्खपणाचं आहे आणि ती गोष्ट खेळाडूंनी टाळलेली आहे. गोलंदाज पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. आज एक अतुलनीय खेळ करावा लागेल. कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकेल याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे तर सर्वाधिक सामने तुम्हाला जिंकावे लागतील. यावेळेला गरकन बॉल वळवला होता परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला हाताला स्पर्श करून हा झेल निसटलाय. संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. असं वाटलं होतं की शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल क्लिअर करेल परंतु नाही. झडप थोडीशी अपुरी पडली, प्रयत्नांना यश मिळालं नाही. टप्पा पडल्यानंतर फलंदाज प्रदीप किंबहुना चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे. चेतन बालंबाल बचावलेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रदीप पाटील तयार. लोअर फुल टॉस दिशा दिली कव्हर्सला. पॉइंटचे खेळाडू आले. एकच सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन केलंय. षटक क्रमांक 1 चा खेळ आहे. 35 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. म्हणजे इथून पुढे समीकरण बदललंय का तर हो बदललंय. येणाऱ्या 18 बॉल मध्ये इथून पुढे विजयासाठी बनवाव्या लागतील धावा त्या 27 आहेत. म्हणजे 18-27 इथून पुढचं इक्वेशन आहे. चला करा घाई, दोन्ही संघांना करूया विनंती. एका बाजूला 8 धावा धावफलकावरती आलेल्या आहे. 27 धावांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 18. शेवटचे 18च बॉल आहेत. ओव्हर नंबर 2 साठी आता कुणाला बोलवलंय या षटकासाठी. हे षटक फार महत्वाचं आहे जिथे या ओव्हर मध्ये राजू आलेले आहेत ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती. असे फलंदाज किंबहुना आता गोलंदाजी करतील. फलंदाजीमध्ये बोलवाला चांगल्या प्रकारे दाखवला आहे परंतु आता धारदार गोलंदाजी आज मैदानाच्या आत करावी लागेल. यावेळेला थाय पॅडला लागणारा बॉल किंबहुना पायांना भेदणारा बॉल आहे. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाही. राजू यांनी ज्या प्रकारे या मॅच मध्ये खेळ केलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात ना त्या दिवशी खेळ निश्चित तुमचा चांगला होतो. आणि असं म्हणायला काही हरकत नाही कारण राजू यांनी ज्या वेळेस बॅटिंग केली होती काळ अडचणीचा होता आणि अडचणीच्या काळामध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. यावेळेला बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर परंतु लांबी पडली आहे कमी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. मोबदला भोगावा लागेल आपल्या विकेटने आणि सीमारेषे लगत पकडली एक चांगली कॅच. रोहित बॅकलिफ्टचा वापर करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रदीप पाटील यांनी केला परंतु लांबी कमी पडली. फटका चांगला होता परंतु लांबी या फटक्याला देऊ शकले नाही आणि रोहित आले आणि त्यांनी अगदी डोळ्यांच्या समोर हा झेल पकडला. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. टीम पंचायत समिती गट टीम एल्लूर या टीमला आता इथून पुढे येणाऱ्या फलंदाजांना विकेटची पतझड थांबवायची आहे. संघाला संकटाच्या पेचातून बाहेर काढायचं आहे आणि बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती दीपक आलेले आहेत. दीपक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती. एका बाजूला राजू पुन्हा तयार. आता दीपक आपला स्वाभाविक खेळ करणार की आक्रमण करणार की संयम ठेवणार.
पायांचा वापर करत पुढे आले. वॉट अ कॅच, अप्रतिम, आणखीन एक लाजवाब कॅच. समोरच्या बाजूला सूर मारत शेवटच्या क्षणावरती बॉलवरती नजर ठेवली आणि काय कॅच पकडलाय इंद्रजित. क्या बात आहे, जबरदस्त कॅच, अलौकिक झेल पकडलाय. पुन्हा एकदा आणखीन एक झेल प्रभावित करतोय इंद्रजित यांनी पकडलेला एक अप्रतिम झेल जो प्रेक्षकांच्या मनात घर करून चाललाय. क्या बात आहे, एका हातामध्ये झेल पकडलाय. मै हूं ना. आणि आल्या पावली फलंदाज माघारी जातील. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जे पेशाने वकील आहेत दिग्विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. अनुभव त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीमध्ये त्यांचा बोलबाला आपण सकाळपासून बघितलाय, परंतु आता त्यांना चांगली बॅटिंग करायची आहे. शरीरापासून बॉल थोडासा दूर ठेवलाय, पुढे झेपावले होते. पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. एका बाजूला संतोष सर, एका बाजूला वैभव सर, ही ऑफिशियल पंचांची भूमिका. पंचांनी पुन्हा कळवलं की हा आणखीन एक वाईट बॉल आहे. एका बाजूला या गोष्टींवरती नियंत्रण ठेवावं लागेल. आपण चर्चा करतोय ना की लागोपाठचे 2 बॉल हे वाईड आहेत. एका बाजूला लागोपाठ 2 विकेट आहेत, 10 धावा, 3 गडी बाद, म्हणजे हॅट्रिक कंटिन्यू आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, परंतु हॅट्रिक होऊ शकली नाही. परंतु हा बॉल डॉट टाकलाय. या प्रकारचे डॉट बॉल दडपण आणतील. धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम पंचायत समिती गट एल्लूर या टीम वरती एका बाजूला पंचायत समिती गट पेठ जोमाने कमबॅक करतोय. एक पाय पुढे घेत खेळण्याचा प्रयत्न, परंतु राजू यांच्या बॉल मध्ये गती कमी आहे आणि राजू सहजासहजी बॉल तुम्हाला बॅटच्या समोर देणार नाहीत. तुम्हाला ते बॉल आपल्या बॅटवरती घ्यावे लागतील. आणि एका बाजूला दिग्विजय यांचा प्रयत्न आहे की जागेवरतूनच मला फटके खेळायचे आहेत, परंतु आता त्यांना फुटवर्क दाखवावं लागेल. पाय चालतील तर धावफलक चालेल. आता पाय चालवले, परंतु पाहिलं की फलंदाज दिग्विजय पायांचा वापर करतायत, पुढे येत आहेत आणि हाय बॉल शरीरापासून दूर ठेवला, खोलवर पद्धतीचा ठेवला. 2 व्हेरिएशन एका बॉलच्या पाठीमागे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 10. आता येणाऱ्या 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत 25 धावा. हेच समीकरण मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. एका बाजूला ज्यांनी चांगला झेल पकडला ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत इंद्रजित. 10 धावा, येणारे 12 बॉल, विजयासाठी बनवायच्या आहेत 25 धावा. आता हा जो सामना आहे ना, हा सामना कोणता संघ जिंकेल, कारण दोन्ही संघाला या सामन्यामध्ये बरोबरीची संधी आहे. कोणत्या संघावरती पराभवाचे काळे ढग असतील, कोणता संघ विजयाचा घाट पार करेल. हा नो बॉल आहे, म्हणजे यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे. फलंदाजाला मुभा आहे मोठा फटका खेळण्याची, परंतु एका बाजूला गोलंदाज इंद्रजित यांना अग्निदिव्यातून जावं लागेल. उघडा डोळे बघा नीट. ओके, पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे, तर आपण करेक्शन करूया. म्हणजे यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट नाहीये, तर अगदी हा बॉल आता रेग्युलर असेल. फलंदाज तयार चेतन जाधव. आणि यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज चेतन जाधव देखील माघारी. धक्का क्रमांक 4. धावसंख्या धावफलकावरती आहे 11. पंचायत समिती गट पेठ हा संघ जोमाने शिरकत करतोय या मॅच मध्ये. एका बाजूला एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी पाठवलेत आणि गुच्छामध्ये विकेट घेतल्यात. चेतन जाधव यांचा फटका फसला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट शफल झाले होते आणि त्यानंतर बाकीचं काम रक्षकाने केलं आणि काय जल्लोष व्यक्त केलाय. सेलिब्रेशन. रोहित आहेत. एका बाजूला 11 धावा 4 गडी बाद.
एका बाजूला इंद्रजीत यांनी जोमाने कमबॅक केलंय, परंतु आता येणाऱ्या फलंदाजांसमोर बऱ्याचशा अडचणी आहेत. अडचणीतून आज मार्ग काढायचा आहेत. पण जीवनामध्ये संकट येतात, तुमच्यामधली जिद्द, तुमच्यामधली इच्छाशक्ती बघण्यासाठी संकटावर तुटून पडायचं ना. आखू टप्प्याचा बॉल डॉट. मुश्किल वक्त में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती है. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे पहा हिट जो बॉल केलाय तो वेस्टर्न वरती करायचा. चला प्रथम उपचार पेटी पाठवा, पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आणि आयोजन समिती तत्पर आहे आणि आयोजन समिती या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाते. आणि किंबहुना उजव्या स्टीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, एक पाय पुढे काढला होता आणि रनआउट करण्याच्या प्रयत्नामध्ये किंबहुने ही फेक केली आणि किंबहुना तीच फेक फलंदाज संग्राम यांना लागली. हा साइड अँगल ओमसा एमटीसी आणि पहा अगदी मानेवरती फेक गेली. म्हणजे कुठेतरी प्रयत्न रोहित यांचा हा होता की नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला आम्हाला आउट करायचं आहे, परंतु अखेर त्यांच्या मानेला बॉल लागला. निश्चित कोणतीही मोठी दुखापत न हो हीच आपण आशा बाळगूया. आणि किंबहुना आपण प्रथम उपचार पेठी पाणी मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आणि पहा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट ज्या प्रकारे फेक केली आणि किंबहुना त्यांच्या मानेवरती जाऊन हा बॉल लागला, कारण नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला आउट करायचं होतं आणि अगदी पहा मानेवरती, म्हणजे त्यांचं पाठीमागे लक्ष नव्हतं आणि किंबहुना समोर लक्ष होतं संपूर्ण काही. आणि एका बाजूला रोहित यांचा प्रयत्न हाच होता की मला जलदगतीने हा जो बॉल आहे तो नॉन स्ट्रायकर एंडला टाकायचा आहे. म्हणजे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी घडतात. एका बाजूला पहा खेळ थांबलेला आहे आणि किंबहुना आज मैदानाच्या आतमध्ये संग्राम पाटील यांना उभं राहणं फार महत्वाचं आहे, कारण संघ अडचणीमध्ये अडकलाय. कारण संघाने फक्त बनवलेल्या आहेत धावा त्या 11 आहेत. 35 धावांचा पाठलाग या टीमला करायचा आहे. एका बाजूला लाईव्हचं प्रसारण तुम्ही पाहताय, हे जे टेलिकास्ट आहे ओमसाई MTC.live.in माध्यमातून हे संपूर्ण प्रसारण केलं जात आहे. विविध प्रोग्राम असतील चांगल्या प्रकारे त्यांनी कव्हर केलेले आहेत. 2 तुम्हाला नंबर बघायला मिळतात. अक्षय 8080888182 कुणाल आहेत 9022228182. म्हणजे निश्चित तुम्हाला तुमचे काही प्रोग्राम्स किंवा समारंभ किंवा स्पर्धा कव्हर करायच्या आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मैदानाच्या आतमध्ये वळूया. आणि एका बाजूला आता फलंदाज तयार होत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे पंचायत समिती गट टीम एल्लूर या टीमसाठी. स्ट्रायकर एंडला संग्राम पाटील पुन्हा तयार होतील, तर गोलंदाज इंद्रजित आहेत. 2 बॉल टाकलेले आहेत. अजून माफ करा, बॅटिंगसाठी आता ओमकार चव्हाण आलेले आहेत. संग्राम पाटील पुन्हा माघारी गेलेले आहेत. किंबहुना त्यांना जोराने बॉल लागला, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. आणि किंबहुना आता पंचाने कळवलंय की हा नो बॉल आहे आणि यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे. पण सर्व काही गोष्टी सुरळीत चालल्या होत्या टीम पंचायत समिती गट पेठसाठी, परंतु हा एक नकारात्मक बॉल आहे आणि पुढच्या बॉलवरती फ्री हिट, फलंदाजाला मुभा, मोठा फटका खेळण्याची. यावेळेला फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु लगेच थ्रो करावा लागेल कारण फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज रनआउट होऊ शकतो. आणि हो, तो झालाय. म्हणजे फ्री हिटच्या बॉलवरती जर तुम्ही झेल घेतला तर जास्त वेळ बॉल तुम्ही हातामध्ये ठेवू शकत नाही. तुम्ही फलंदाजाला 4 प्रकारे आउट करू शकता. रनआउट हा एक प्रकार आहे. फलंदाजाने बॉल 2दा टोलवला, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण केला तर याच प्रकारे फलंदाज आउट होऊ शकतो. आणि त्याच्यातला एक प्रकार म्हणजे रनआउट आणि त्याचा प्रत्यय आला. ओमकारांनी प्रयत्न चांगला केला होता फ्री हिटच्या बॉलला खेळण्याचा आणि खेळलाही चांगला होता,
परंतु क्षेत्ररक्षकाने दाखवलेली तत्परता, हजरजबाबीपणा, लगेच फेक केली आणि दुसरी धाव घेण्याचं जोखीम ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस पहिलीच धाव घेण्याचं जोखीम घेतलं आणि पहा त्यांना माघारी जावं लागलं. म्हणजे किती उशीर केला होता पहिली धाव घेण्यासाठी. हुसेन बोल्ट यांनी सांगितलं की मला 9 सेकंद जास्त वेगाने धावण्यासाठी मी 4 वर्ष प्रशिक्षण घेतलं होतं. यावेळेला क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल धाव, परंतु पाठीमागच्या बॉलवरती एक धाव घेण्यासाठी लावलेला उशीर आणि मिळालेली विकेट. आणि बॅटिंगसाठी आलेले आहेत अमोल गायकवाड. खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. मॅच मध्ये आता येत चालली आहे रंगत. आमचे तरवळे गावचे लोकनियुक्त सरपंच सन्मान्य आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचं देखील मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. आमदार चषक 2024च्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आता ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आहेत 15 धावा. म्हणजे येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता 20 धावांची गरज आहे. एका बाजूला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण 6 बॉल 20 धावा कुटायच्या आहेत. अंतिम षटक आता टीम पंचायत समिती गट पेट कुणाला देणार आणि बॅटिंग मध्ये आता अमोल आणि दिग्विजय कशा प्रकारची बॅटिंग करतील कारण 6 बॉल 20ची गरज आहे, क्षमता आहे, परंतु आज स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल. जो चांगलं खेळणार तोच गाजणार, परंतु आज सर्व काही अवलंबून आहे चांगल्या सादरीकरणावरती आणि जो संघ चांगलं सादरीकरण करेल ना तो संघ निश्चित हा सामना जिंकणार आहे. परंतु एका बाजूला समीकरणाकडे आपण पुन्हा एकदा जात आहोत. 6 बॉल 20ची गरज ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी. बाबू दादा ओव्हर नंबर 4 साठी एक अनुभवी खेळाडूंना गोलंदाजी मार्क वरती आणलेला आहे. एक चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, परंतु समोर दिग्विजय निश्चित बाबूदादा एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यामुळे पेट संघ चांगला खेळतोय, किंबहुना लाईनची शिस्त असेल किंवा बरेचसे काही गोष्टी असतील ना त्यांचं योगदान ज्या प्रकारे माहिती आम्हाला मिळते. आणि किंबहुना मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 20चा थरार सुरू होईल. एका बाजूला दिग्विजय पाटील तर एका बाजूला बाबूदादा यांच्या मधली झुंज. 6-20चा थरार. पहिला बॉल कमी गतीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय. पंचांकडे दात, पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय. टर्न केलाय बॉल आणि टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या प्रकारे टर्न झाला, स्पिन झाला, बॉलची दाहकता, बॉलची धार अप्रतिम होती. पुन्हा एकदा पहा, वयाचे फक्त आकडे असतात. लालसा दिली, बॉलला टॉस केला, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला आणि त्यानंतर बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल सिरवला. लेग टर्न केलाय, लेग स्पिन केलाय आणि किंबहुना टप्पा पडल्यानंतर बॉल उजव्या स्टीच्या बाहेर निघून जातोय आणि किंबहुना विकेट देखील मिळवून जातोय. 5 बॉल आता 20चा थरार. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये निलेश जाधव. आज हिरो बनण्याची संधी आली आहे. 5 बॉल 20 धावा कुठल्या तर आज हिरो बनतील. लालसा दिली आहे, परंतु त्या लालसेचा पुन्हा एकदा फायदा घेता आला नाहीये आणि किंबहुना पंचांकडे अपील केली आहे विकेट साठी. फ्लाइटेड डिलिव्हरी होती, बॉलला फ्लाइट दिली होती. आता 2 पंच एकत्रित येतील आणि किंबहुना विचार विनिमय करतील. फलंदाज जर आउट असेल ना तर मात्र बाबू दादा हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील. आणि पंच आपला निर्णय ओके. फलंदाज आउट आहे. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती बाबूदादा आहेत. हॅट्रिक घेतील का?
पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया, बॉल अडवला, दाद मागितली आणि त्यानंतर पहा अपील 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 आणि पंचांनी ती अपील उचलून धरली आणि विकेटचं पतन. आता येणारे बॉल आहेत 4 विजयासाठी बनवायचे आहेत, 20 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी लक्कन महाडिक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. टूटने लगे हौसले ना बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. एकच धाव आली. आता 3 बॉलच्या पाठीमागे 19 बनवायचे आहे. जो संघ प्रयत्नवादी होता त्या संघाला आता नशीबवादी व्हावं लागेल, कारण 3 बॉल 19 धावांची गरज. एका बाजूला बाबूदादा ओल्ड इज गोल्ड आपल्या हातांची जादू दाखवताना पुन्हा एकदा बॉल फ्लाइटेड आणि यावेळेला आता बॉल आपल्या रडार मध्ये घेतला आणि भिरकावून दिलाय. सी कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे, सीमारेषेचं उल्लंघन, बॉल सीमा पार, षटकार. शरीरावरती नियंत्रण ठेवता आलं नाही, पायांवरती खास करून, आणि झेल तर चांगला पकडला परंतु सीमारेषेचं उल्लंघन झालं आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. परंतु आता बघावं लागेल की हा सामना जिवंत होईल का. 2 बॉल 13 हवे आहेत. मॅच जर बरोबरी सुटली 1-1 पॉइंट दिला जाईल. 2-13 म्हणजे 2 बॉल 2 षटकार जर आले ना तर मॅच टाय होईल. आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव आलेली आहे. वयाचे फक्त आकडे असतात, बाकी खेळ तुमच्या कौशल्याचा असतो आणि ते कौशल्य बाबूदादा यांनी चांगल्या प्रकारे दाखवलंय. शेवटचा बॉल आणि ते हा सामना अखेरकार जिंकलाय पंचायत समिती गट पेठ या टीमने. दोन्ही संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि या मॅचचा सामनावीर पुरस्कार आपण अनाउन्स करूया. नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. चला पेठ टीम आणि येरूळ संघ लगेच मैदानामध्ये